आपल्यासोबत नसीम खान आहेत. सर, काय सांगाल हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आज या विधिमंडळाच्या परिसरामध्ये विरोध सत्ताधाऱ्यांनी गोंधळ केला, एकूणच काय सांगाल? भाजपा नेहमी रेटून बोलायचा, खोटे बोलायचा ही पद्धत स्वीकारून नेहमी चांगल्या गोष्टीचा विरोध करत असते, खरी गोष्टीचा विरोध करत असते. ही भारतीय जनता पक्षाची पार्श्वभूमी राहिलेली आहे. राहुल गांधीजी ज्याप्रमाणे काल लोकसभामध्ये देशाचे सर्वोच्च, ज्याला मंदिर म्हणतोय आपण न्यायाचा, संविधानाचा, तिथे त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो खरा आहे. त्यांनी हिंदू धर्म, इस्लाम धर्म आणि शीख, ईसाई, बौद्ध सर्व धर्मांचा जो उपदेश आहे ते त्यांनी वाचून दाखवलेला आहे. ते सांगितलेलं आहे की सर्व धर्म शांतताचा संदेश देणारा, प्रत्येक धर्म शांतताचा संदेश देणारा आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा जो हिंदुत्व आहे तो द्वेष पैदा करणारा आहे, दंगली घडवणारा विचार आहे. त्याचा त्यांनी निषेध केलेला आहे. राहुल गांधी तेच वक्तव्य लोकसभेच्या त्या पटलावरून काढून टाकण्यात आलेलं आहे, चुकीचं आहे. राहुल गांधीजींनी जर चांगली मुद्दा मांडलेला आहे आणि राहुल गांधींनी जे मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा तर इतिहासात आला पाहिजे. इतिहासासाठी तिथे कलम बंद करून ठेवला पाहिजे. कारण आईना दाखवण्याचं काम राहुल गांधीजींनी देशाला, जगाला केलेलं आहे की सर्व धर्म आणि सर्व धर्माचे धर्मगुरू, सर्व धर्मांनी ही शिक्षा दिलेली आहे प्रत्येक समाजाला की शांतताचा संदेश देण्याचं काम प्रत्येक धर्माने केलेलं आहे. आणि भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या नावाखाली ज्याप्रमाणे लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहेत, दंगली घडवण्याचं काम जागोजागी करत आहेत, संघाचे लोक त्याच्यामध्ये सामील असत आहेत, वेगवेगळे संघटन त्यांचे सामील असतात, त्याच्या विरोध त्यांनी केलेला आहे. तो आयना दाखवण्याचं काम केलं आहे. आणि अशी प्रकारची चांगली गोष्टी जो एक सूत्रमध्ये फिरवण्याचं काम करण्याचं आवाहन, धर्माच्या आधारावर जो धर्माची व्याख्या त्यांनी करून दाखवलेली आहे तो जेरबंद केला पाहिजे. इतिहासासाठी, पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी ते राहणं महत्त्वाचं आहे. लोकसभा अध्यक्षांनी जे केलेलं आहे बरोबर नाही असं आमची सगळ्यांची भूमिका आहे. विधान परिषदेला नाव चर्चेत आहे, परंतु नाही, मी रेसमध्ये न होतो. माझा मतदारसंघ आहे. मी मतदारसंघामध्ये निवडणुका लढवण्याचा निर्णय केलेला आहे आणि मी तिथे लढणार आहे. नक्कीच हे होते नसीम खान. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.